डोरहाळे गावात नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेले नवनाथ डांगे यांनी आईच्या स्मरणार्थ आणि दिवाळीनिमित्त डोरहाळे गावातील गरजूवंत गोरगरीब महिलांना किराणा किट आणि साड्याचं वाटप केलंय. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून नवनाथ डांगे यांनी 51 महिलांना किराणा किटचं वाटप केलंय. मला जे संस्कार लागले ते माझ्या मित्रांमुळे लागले. आयुष्यामध्ये जर चांगला व्यक्ती बनायचं असेल तर चांगल्या मित्रांची संगत ही महत्त्वाची आहे, असे बोलून त्यांनी सर्वांचे आभार मानले. ओम साईराम. आलेले सर्व डोराळे ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांचे सर वेळेत वेळ काढून कार्यक्रम आला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि एका शब्दामध्ये 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतो. मला जे हे संस्कार लागले, जे मला हे चांगलं वळण लागलं, याचं सगळं श्रेय मी माझे शिर्डीचे जे मित्र आहेत, तिडके सर, सद्गुरू हॉस्पिटलचे GM प्रवेश पांचोरे सर, प्रभाकर डिगे, म्हणजे मला शिर्डीमध्ये चांगले मित्र लागले म्हणून मी चांगला तयार झालो. तर मी एकच सांगेन का तुम्हाला आयुष्यामध्ये जर तुम्हाला चांगलं जर व्हायचं असेल, चांगलं घडायचं असेल तर फक्त चांगल्या मित्रांची, चांगल्या माणसाची संगत करा आणि चांगल्या माणसाबरोबर राहा. वाईट माणसांबरोबर तुम्ही गेले तुमच्यावर वाईट संस्कार पडणार, चांगल्या माणसांबरोबर तुम्ही राहिले तुम्हाला चांगले संस्कार पडणार. धन्यवाद. ओम साईराम. यावेळी मान्यवरांनी आपले भाषण बोलताना सांगितले की दुसऱ्याला नेहमी मदत करण्याची तळमळ ही नवनाथमध्ये आहे. असेच कार्य नेहमी आपल्या हाती होत राहू, असे मान्यवरांनी बोलून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डोरहाळे ग्रामस्थांनी व उपस्थित मान्यवरांनी नवनाथ डांगे यांचा कुटुंबासमवेत सत्कार केला. नवनाथ डांगेंचा आणि माझा जुनाच परिचय आहे आणि आमचे कॉमन मित्र होते, त्यांच्या माध्यमातून आमची खरी तर मैत्री झाली. शिर्डीमध्ये व्यवसाय करत असताना मी डांगेंना काम करताना बघितलं. हा माणूस याचा म्हणजे मी बघितलेल्या माणसांपैकी एखाद्या माणसाचा जर अंदाज आला नसेल तर तो माणूस म्हणजे नवनाथ डांगे. म्हणजे त्याच्या कपड्याकडे जर बघितलं तर कपड्यांचा अवतार असा असतो की एखाद्याला वाटावं की हा काहीतरी असाच माणूस आहे. पण तुम्ही मुंबईला जा, या माणसाच्या परिचयाची माणसं आहेत. तुम्ही नाशिकला जा, या माणसाच्या परिचयाची माणसं आहेत. तुम्ही राज्याच्या बाहेर जा, या माणसाच्या परिचयाची माणसं आहेत. त्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही एखाद्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये तुम्हाला काही अडचण आली, हॉस्पिटलमध्ये काही अडचण आली, नवनाथ डांगेंना विचारा, तुम्हाला त्यांच्या ओळखीचा माणूस सापडेल. तुम्ही एखाद्या कुठल्याही क्षेत्राशी निगडीत गोष्टी तुम्ही जर विचारायचं जर म्हणाल तर तुम्हाला या माणसाची ओळख, आणि ही ओळख कशामुळे, तर मला वाटतं केवळ आणि केवळ जमिनीवर पाय ठेवून काहीतरी करायचं आहे, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतंय. आपण अतिशय, जसं ताईंनी सांगितलं की त्यांची परिस्थिती तुम्ही सगळे गावकरी आहात, तुम्हाला जास्त माहिती आहे, पण त्यांच्या शब्दांमधून जे मी ऐकतोय किंवा ऐकत आलोय ते सांगतो. अगदी 2 वेळेच्या खाण्याची सुद्धा भ्रांत असणारा हा माणूस कधी काळी शिर्डीमध्ये ड्रायव्हरकीचा व्यवसाय करत होता. परंतु आम्हा सगळ्यांसाठीच आदर्श आहे की एखादा माणूस जर आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करणार असेल तर परमेश्वर त्याच्या रूपाला बरोबर चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. आणि त्या चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा चांगलं राहता आलं पाहिजे, तरच ते चांगलं पण टिकून राहतं. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं एकमेव उदाहरण म्हणजे नवनाथ डांगे आहेत, असं माझं ठाम मत आहे. कारण की वर्षोनुवर्ष ते सामाजिक मदत म्हणून हे सगळे करत असतात. बरं, त्यांचा कुठलाही राजकीय वारसा नाही किंवा पुढे तसं काही होण्याची शक्यता नाही, म्हणजे तीही एक तसं काही हे नाही. परंतु मी वेळोवेळी बघतो आणि बरेच असं ताईंनी खूप योग्य शब्दात मांडलं ते की त्यांचा हेतूच मुळात असा असतो की काहीतरी आपल्याला मदत करायची. मग बरेचदा ते त्या गोष्टींचा नामोल्लेख सुद्धा करत नाही. म्हणजे बहुतेकदा आम्ही आश्रमामध्ये मदत केली असेल, शिर्डीमध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही काही सामाजिक कामं केली, त्याही वेळेस नवनाथ डांगेंची अतिशय भरभरून मदत असायची. आणि बरेचदा तर आम्ही एखाद्या विषयाला अशी मदत करायचो की त्याची पुढे चर्चा पण नाही व्हायची. आणि हे सगळं अंधारामध्ये चालायचं. केवळ उद्दिष्ट एकच की त्यांचं उद्दिष्ट हे केवळ आणि केवळ समाजामध्ये आपल्यासारखी परिस्थितीमध्ये असणारी लोक की जी आता काळाच्या ओघामध्ये आपल्यासारखी होऊ शकत नाही, पण त्यांना एक खारीचा वाटा म्हणून काहीतरी केलं पाहिजे, ही एकमेव भावना ठेवून ते कार्यरत करतात. आणि त्यांच्या या ऊर्जेला तुम्ही समस्त गावकरी मला वाटतं साथ देता वेळोवेळी. नाहीतर एवढं सोपं नसतं की सगळी माणसं आपापल्या कामामध्ये व्यग्र आहेत, व्यस्त आहेत, तरी पण एवढे सगळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि एवढे सगळ्या संख्येने भरभरून त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवतात. मला वाटतं त्यांना नवनाथ महाराजांचे आशीर्वाद असेच कायम राहो. तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद त्यांच्यावर असेच कायम राहो. अतिशय उत्तम असा कार्यक्रम नवनाथ भाऊने हाती घेतलेला आहे.
आणि याच्यामध्ये एकच मी म्हणेन, ऐशी कळवळ्याची ज्ञाती जी करी लाभावी न प्रीती. आज हा जो कार्यक्रम होता आहे, नवनाथ या सगळ्या महिलांना प्रत्येकी एक साडी आणि जे आपला जो सण आहे त्याचं किट या ठिकाणी देणार आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं नवनाथ भाऊचं कौतुक करतो आणि आभार मानतो. त्याच्या समूहातच हे पहिल्यापासून आहे. नवनाथला मी त्याच्या लहानपणापासून ओळखतो. सोपानराव आणि नवनाथ भाऊ रुईला राहत होते तेव्हासुद्धा मी अनेक वेळेस त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेची त्यांची परिस्थिती ती होती, अतिशय वाईट होती. त्यानंतर त्यांनी शिर्डी येथे साईबाबाच्या मंदिरापुढं, दर्शन रांगेच्या पुढं जे छोटंसं दुकान चालवलं. त्यानंतर अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहे या बाबतीत. आणि दुसऱ्याला मदत करण्याची त्याची नेहमीची प्रवृत्ती आहे. मला वाटतं 2-3 कार्यक्रमाला तरी त्यांनी मला त्यावेळेस बोलवलं होतं आश्रमामध्ये आणि आम्ही त्या ठिकाणी ते केलेलं आहे. आपल्या गावातून बऱ्याच लोकांना काशी यात्रा घडवण्याचं काम हे गेल्या वर्षी त्यांनी केलं. काशी यात्रेतून आल्यानंतर इथं मोठा कार्यक्रम झाला. अशी प्रवृत्ती नवनाथची पहिल्यापासून आहे. या निमित्तानं गावाच्या वतीनं मी त्याचे आभार मानतो, कौतुक करतो. नवनाथ भाऊबद्दल सांगायचं म्हणजे सर्वांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. नवनाथ भाऊंचा फोन आला आणि भाऊ तुम्ही घरी येत का? मी म्हणलं नाही भाऊ, मी थोडं कामानिमित्त बाहेर आलो आहे. म्हटलं काय असं मला कळवा. ते म्हणे मग मला फोनवर त्यांनी कल्पना दिली की आपल्याला असं आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना दिवाळीनिमित्त किट वाटप करायचं. त्यांना म्हटलं 100% तुमच्याबरोबर आम्ही नेहमी आहेच. तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही मदत लागली आम्हाला कळवा. पण त्यांचा एक शब्द मला खूप मनाला भावला. ते म्हणे भाऊ तुमची मदत तर कायमच असते, पण तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहा आणि यांचा आशीर्वाद मला मिळेल एवढंच फक्त नवनाथांच्या चरणी प्रार्थना करा. हा सर्वात महत्त्वाचा शब्द मला खूप भावला, म्हणजे मनाला भावला तो. त्याबद्दल नवनाथ भाऊ तुम्ही ग्रेट आहात. हे पुण्य घेणं कोणाच्याही नशिबात नसतं. हे पुण्य घेणं कोणाच्याही नशिबात नसतं. ते आपल्या नशिबात आलं. तुमची जी परिस्थिती होती ती आमचीही होती. सांगायचं काही नवीन नाही आहे कोणाला. सगळं परिस्थितीतून माणूस वरती येत असतो. पण या आजच्या युगात आपण जे दान करता ते दान एखाद्याच्या कुटुंबाला किती आनंद देऊन जातो एक आपण कल्पना करू शकतो. साहजिक आहे, दिवाळी आली, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्याला बोनस भेटेल, आपण एखाद्या कंपनीत काम करतो, पगार होईल. तसंही या माता भगिनींना आपण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण जी मदत केली त्याबद्दल दोराळे ग्रामपंचायतच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, विशेषतः आपले कुटुंब प्रमुख माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, शालीनताई विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आमचे मित्र नवनाथ भाऊ डांगे पाटील यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ 51 महिलांसाठी दिवाळीनिमित्त किराणा किट वाटप केले होते. तर आम्ही ती संकल्पना ठरवली आणि आज ती नवनाथ महाराज मंदिरासमोर आम्ही आज ती सत्यात उतरवली आणि 51 महिलांना, गरजूवंत महिलांना किराणा किटचे वाटप केले. त्यानिमित्त शिर्डीवरून आपले तिडके सर यांना मार्गदर्शनासाठी आम्ही बोलवले होते. तर ते पण आले आणि गावातील सरपंच, उपसरपंच तर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ असा दिला आम्हाला. आणि नवनाथ भाऊ डांगे पाटील यांच्याबद्दल बोलायचं तर काय, ते एकदम गरीब घरातील सामाजिक कार्यामध्ये नेहमी मोठा खारीचा वाटा असतो. तर त्यांनी असा एक उपक्रम राबवला की आपण दिवाळीनिमित्त 51 महिलांना किराणा किट वाटप करू आणि आज त्यांनी वाटले. आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी मोठा खारीचा वाटा असतो. आत्ताच इतक्यात आम्ही मागील 2 महिन्यामध्ये काशी यात्रा त्यांनी 51
51 गावातील सर्व लोक आहे ना त्यांच्यासाठी तर काशी यात्रा मोफत घडवली. कोणाकडून 1 रुपया न घेता तर त्यांनी तो काशी यात्रा घडवली. त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी आता जवळपास 2011 साली नवनाथ मंदिरासमोरील जागेमध्ये एका सप्तशृंगी मातेचं मंदिर बांधले होतं 2011 साली. त्याच्यानंतर त्यांनी परत 2 अनाथाश्रममध्ये गरीब मुलांना पुरणपोळीचं जेवण दिलं होतं. आणि त्यानंतर गावातील मराठी या शाळेसाठी तर 11,000 रुपये देणगी मराठी शाळेत दिली होती. आणि त्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये असं जे किडनी प्लांटेशन करायचं होतं तर त्यांना माहीत झालं किडनी ट्रान्सप्लांटेशन करायचं आहे तर त्यांनी त्यासाठी गरजूवंत मुलीसाठी तर 11,000 रुपये देणगी शिर्डी या ठिकाणी दिली. आणि त्यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमी मोठा वाटा असतो. तसेच यावेळी उपस्थित माजी सरपंच भाऊसाहेब डांगे, माजी उपसरपंच बाळासाहेब डांगे, गोरख डांगे, सावळीराम डांगे, सरपंच राधिका आंबेडकर, उपसरपंच वैभव डांगे, नवनाथ आंबेडकर, दिनकर डांगे, डॉक्टर विशाल तिडके सर, प्रभाकर दिघे, सुरेश ठोंबरे, प्रशांत सुपेकर, मंगल करपे, संगीता डांगे, गावचे पोलीस पाटील जयश्री किरण चौधरी तसेच डोराळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.